नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनामार्फत वन विभागामध्ये आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/4/2026 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यानंतर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या मार्फत उपवनरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र यांच्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये. त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सोशल सायंटिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. वयमर्यादा या ठिकाणी 50 वर्षापर्यंत जे आहे 30 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पर मंथ तुम्हाला वेतन या ठिकाणी दिलं जाईल. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11 महिन्याच्या कालावधीसाठी या पदासाठीची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तुमचं या ठिकाणी सोशल सायन्समध्ये किंवा अँथ्रोपोलॉजीमध्ये किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे. 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी असणार आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. त्या व्यतिरिक्त तुम्ही ईमेल आयडीद्वारे देखील अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकता. 20/4/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत या ठिकाणी आहे. ऑफलाईन अर्ज जे आहे तुम्हाला कार्यकारी संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान गोंदिया 1/1 TB टोली कुडवा गोंदिया या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.